आता होत आले यापुढे ते कधी होणे होत आले यापुढे ते ना कधी होणे आता तरी मिळून सर्व बोला आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. भारती बाळा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही सरपंच साहेब, माझा गैरसमज नाही झालाय. कोणत्याही पुराव्याशिवाय कोणताही आधार नसताना एखाद्या घरंदाज माणसावर असा आरोप करणं तुला शोभत नाही. घरंदाज? थोडी तरी लाज बाळगा सरपंच साहेब. घरंदाज माणसं अशी कामं नाही करत. असं दबा धरून कोण्या निष्पाप व्यक्तीचा जीव नाही घेत. अशी कामं फक्त भ्याड करतात. आणि तुम्ही सुद्धा असाच भ्याडपणा केलाय. नाही बाळा, तू जरा जास्तच बोलतेस. मी कसा कोणाचा जीव घेऊ शकतो? मी कोणाच्या जीवाशी नाही खेळू शकत. मी साधी मुंगी नाही मारू शकत. आता तू काय विचार करतेस किंवा काय निष्कर्ष काढतेस हे तुझ्या हातात आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुम्हाला साधी मुंगी मारता येत नाही म्हणून निरपराध लोकांचा जीव घेता तुम्ही. बाबा, ही जरा जास्तच बोलतेय. तुम्ही म्हणत असाल तर. नाही विकी, शांत हो. आवर स्वतःला. मी बोलतोय ना त्याच्याशी. अहो बाबा, ही काहीही बडबडते. अरे तू सुद्धा बडबड बडबड करतोयस. तू सुद्धा शांत हो ना जरा. भारती, तुम्ही इथे असं यायला नको होतं. काय झालं विजय? मी इथे आल्यामुळे तुमच्यासारख्या घरंदाज माणसांची बेआबरू झाली की तुमचं पितळ उघडं पडलं? कुणावरही पुराव्याशिवाय आरोप करणं योग्य नाहीये. एक मिनिट, मी आरोप करत नाहीये. मी सत्य तेच सांगते आणि लवकरच हे सत्य तुमच्या समोर येईल. आणखी एक गोष्ट, माझी एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हा लोकांना काय वाटतं? तुम्ही लोकांनी जे केलं त्याने मी घाबरून जाईन? मी घाबरणाऱ्यातली नाहीये. नाही घाबरणार मी. माझी आई गेल्याचं दुःख माझ्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत सलत राहील. माझे शाप तुम्हा लोकांना कधीच सुखाने जगू देणार नाही. नाही जगू देणार तुम्हा लोकांना. आज आता या क्षणापासून तुमचे आणि तुमच्या घराचे वाईट दिवस सुरू झालेत. ऐकलं तुम्ही सरपंच साहेब? आज आता ह्या क्षणापासून तुमचे वाईट दिवस सुरू झालेत. कुणास ठाऊक ही मुलगी कुठे गेली आहे. कार्य झाल्यापासून कुठेतरी हरवल्यासारखीच वाटते मला. आता कुणास ठाऊक न सांगता कुठे गेले. एक तर आधीच आमची वेळ आणि परिस्थिती वाईट आहे. त्यातनं हिच्या मनात नक्की काय आहे ते देवच जाणे. कुठे गेली होतीस तू?
बाबा ते एवढी रात्र झाली आहे, वेळेचं काही भान बिन? ते बाबा मी शतपावली करत होते. पण ही काय वेळ आहे शतपावली करायची? बाबा ते चंदाच्या घरी गेले होते. हे काय आहे तुझ्या हातात? दाखव मला. काही नाही. दाखव, हातात काय आहे? अस्थि कलश? हा घेऊन तू गावभर फिरत होतीस? तू ह्याचं विसर्जन करू नका म्हणून सांगितलंस ना? आता ह्याचं गावभर प्रदर्शन करत फिरतेस? भारती, ह्या तुझ्या आईच्या अस्थी आहेत, अस्थी. ही काय खेळणी नाहीत आणि तू लहानही नाहीयेस. ठाऊक आहे बाबा, अस्थि घेऊन गेले होते, पण खेळायला नाही. त्यांना इशारा द्यायला, जे आपल्या आयुष्याशी खेळले, माझ्या आईची हत्या करून. कोणाला? शंकर सिंगला. शंकर सिंगच्या बंगल्यावर गेली होतीस? तिथे का गेली होतीस? त्यांना सांगायला गेले होते बाबा, की आईच्या जाण्याने मी घाबरले नाही. जी लढाई माझ्या आईने सुरू केली होती, ज्यात तिने तिच्या प्राणांची आहुती दिली होती, ती लढाई आता मी लढणार आहे. ती आता मी सुरू ठेवणार आहे. भारती, तुला नक्की काय करायचंय? आईला न्याय मिळवून द्यायचाय बाबा. त्या नराधमांना फाशीवर मी लटकवेन. बाळा, पण हे महाभारत करून तुला काय मिळणार आहे? हे महाभारत नाहीये बाबा. माझ्या आईचा काय दोष होता? का मारलं तिला त्यांनी? फक्त हाच दोष होता की ती गरिबांच्या बाजूने उभी राहिली. आणि जर हा दोष असेल बाबा, तर आजपासून कोणी कोणत्या गरिबाची बाजू घेऊ नये. बाळा, ती खूप भयानक माणसं आहेत ग. तुला अजून ठाऊक नाहीये. आणि आता मी आणखी दुःख नाही सोसू शकणार. अरे विकी भाऊ, आज इथे, तेही एवढ्या रात्री. नमस्कार. बस. काय झालं? तुमच्या घरी येण्यासाठी मला मुहूर्त काढावा लागेल का? अरे नाही नाही, मी असं कधी म्हणालो? हे तर तुझंच घर आहे, कधीही येऊ शकतोस. विकी भाऊ, ह्यावेळी सुद्धा तुला माझी मदत करावीच लागेल. कसली मदत? अरे विकी, जशा प्रकारे तू गेल्या वेळेस मला प्रचंड बहुमतांनी निवडून आणलं होतंस ना, अगदी तशाच प्रकारे ह्या वेळी सुद्धा तू मला प्रचंड बहुमतांनी निवडून आणायचंयस. अरे तू तर माझा आधारस्तंभ आहेस. मंत्री साहेब, निवडणुकांमध्ये मी तुमच्या मागे आहेच, पण आमच्या गावात जे अघटित घडतंय त्याचं काय? अघटित? काय घडलं आता? अरे दुधातून माशी तर कधीच काढली. साप मेलाय, गारुडी नाही. विकी भाऊ, अरे आता तू सुद्धा कोड्यात बोलायला लागलायस. मला कळलं नाही. मला ती ताईंची मुलगी आली होती, भारती, तेही आमच्या बंगल्यावर. तिची हिंमत तर बघा. हं? विकी भाऊ, अरे तू तर एका मोठ्या गरुडा सोबत आहेस, मग या छोट्या मोठ्या चिमण्या तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही. असं नाहीये मंत्री साहेब. बाबांना धमकी द्यायला आली होती, फाशी आणि बरंच काही. तिची आई गेली तरी अजून तिला अक्कल नाही आली. अरे ती लहान आहे, त्या बिचारीला तर अजून जगाची रीतच कळत नाही. भावनेच्या भरात खूप काही बोलून गेली असेल.
परंतु लवकरच डोकं ठिकाणावर येईल तिचं, समजेल तिला. असं नाहीये. जर त्या गुरुजींच्या मुलीने काही गडबड केली तर? गडबड? कसली गडबड? अरे गडबड तर जिवंत असलेली माणसं करतात. मग मृत्यूनंतर कसली आलीये गडबड? विकी भाऊ, हे सगळं जग मायाजाळ आहे आणि ही पृथ्वी सुद्धा एक मायाजाळच आहे. वर गेल्यावर कसली बरं माया, कसली गडबड. समजलं विकी भाऊ? मला काही समजलं नाही मंत्री साहेब. समजावतो. तू फक्त विजयवर लक्ष केंद्रित कर. विजयवर का? अरे त्याच्या मदतीशिवाय भारती काहीही करू शकत नाही. बाकी लोक तर फक्त छोटी छोटी प्यादी आहेत. आणि हो, विक्रम सिंग घाबरला, तेही एका मुलीला. अगदी अशक्य, अगदीच अशक्य. नक्की भानगड तरी काय आहे? बाबांच्या बोलण्यावरून सुद्धा असं दिसत नाही की त्यांनी काही केलं असावं. पण भारतीचा आत्मविश्वास काहीतरी वेगळंच सांगतोय. कोण असू शकतं या सगळ्या मागे? पण आज भारतीने जे केलं ते योग्य होतं का? अजून सत्य समोर यायचं आहे. मग भारतीने हा निष्कर्ष कसा काढला? हॅलो मिस्टर. मी तुला कुठे कुठे शोधत होते आणि तू इथे हॉलमध्ये वॉक घेतोयस. का हॉलमध्ये वॉक घेण्याला मनाई आहे का? मी तर असं नाही म्हटलं. मी तुला फक्त सर्च करत होते. सर्च का? हे माझं घर आहे. मी कुठेही काही करू शकतो यार. ते तर फक्त मलाच ठाऊक आहे की मी तुला का शोधत होते. असो, माझ्याशी घरातले सगळेच बोलले. आंटी, ती काय बरं तिचं नाव, शांती वहिनी. पण मला ज्याच्याशी बोलायचं आहे तोच माझ्याशी बोलत नाही. तुला ज्याच्याशी बोलायचं असेल त्याच्याशी जाऊन बोल ना. पण मला इकडे एकटं राहू दे. मी त्याच्याशीच बोलते. काय बोललीस तू? बहुतेक तुझा कॉमन सेन्स थोडा कमी आहे. हो आहे. पण आता मी कसल्या तरी विचारात आहे. आता तू जा इथून. अच्छा, म्हणजे ह्या घरातला थिंक टँक आहेस तू. सगळ्या विचारांचं ओझं तुझ्याच डोक्यावर आहे. हॅलो, तुला दुसरं काही काम नाहीये का? आणि काय नाव आहे तुझं? वा रे वा, आता माझं नावही विसरलास. संजना. आणि माझं जे काम आहे मी तेच करते. हे काम आहे तुझं? दुसऱ्यांचं डोकं खाणं? दुसऱ्यांचं नाही, फक्त तुझं विजय. हं. आणि मी इतकीही वेडी नाहीये की जाऊन कुणाचंही डोकं खाईन. प्लीज जा इथून. जा, प्लीज जा. हे सगळं कसं झालं? देव इतका निष्ठुर कसा काय असू शकतो? जर बोलवायचंच होतं तर दुसऱ्याला बोलवायचं होतं. आणखी लोक आहेत ह्या गावात, गुंड, चोर. तुझी आईच का? माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये. देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही चंदा. हं. कदाचित त्याची हीच इच्छा असावी. तुला माहितीये, मी ह्या गावातच नव्हते. मामाकडे गेले होते लग्नाला. मला तर कल्पनाही नव्हती की मी काकूंना शेवटचं बघते.
आजही काकूंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मी या धक्क्यातून कधीच सावरू शकत नाही. गावाचं भविष्य बदलणारी स्वतःच भूतकाळ झाली. आणि सगळे गावकरी शांत काय? कोणी कोणी काही करत का नाहीये? आणि मारेकरी अजून पकडलेही गेले नाहीत. बाकी काही असेल तर सगळा गाव एकत्र येतो. आणि आता सत्यासाठी कोणीही लढणार नाही का? कोणी काही करो अगर ना करो, पण मी शपथ घेतलीये चंदा, जोपर्यंत आईच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोवर मी अन्नही ग्रहण करणार नाही आणि हे पांढरे कपडेही त्यागणार नाही. हा असा इतका कठीण पण? हो चंदा, कारण माझ्या आईचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तिची हत्या केली गेली. तुला ठाऊक आहे ह्या सगळ्या मागे कोणाचा हात येते? गावातल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण तरी आईचे मारेकरी मोकाट फिरतायत. काही तपास वगैरे पोलिसांना काही सापडलं? नाही चंदा, काही तपास झाला नाही. चंदा, प्रत्येक जण ही केस दाबायलाच बघतोय, कारण त्यांना ठाऊक आहे की एकाला जरी अटक झाली ना तर गावातल्या मोठमोठ्या लोकांचं पितळ उघडं पडेल. पण मी माझ्या आईवर झालेला अन्याय सहन नाही करणार. नाही सहन करणार मी. मग तू काय करणार आहेस? मी काय करणार चंदा, हे कलयुग आहे. इथे लोकांना पापांची शिक्षा देव नाही करत, त्यासाठी आपल्यासारख्यांनाच पुढाकार घ्यावा लागतो. मला तर काहीच कळत नाहीये. मला तर आजही काकूंनी केलेले लाड आठवत आहेत. मी जेव्हाही तुझ्या घरी यायचे ना तेव्हा नेहमी ती मला खाऊ पिऊ घालायची. कधीच उपाशी पोटी नाही पाठवलं. नेहमी म्हणायची, माझे एकच स्वप्न आहे, तुम्ही दोघी माझ्या मुली आहात आणि माझी इच्छा आहे की तुम्हा दोघींचं लग्न एकत्र व्हावं. पण काकूंचं हे स्वप्न अपुरंच राहिलं. आईच्या स्वप्नाबद्दल तर माहित नाही, पण माझ्या आयुष्याचं स्वप्न, माझा उद्देश फक्त हाच आहे की आईच्या मारेकऱ्याला शिक्षा देणं आणि मी त्यांना फाशीपर्यंत नक्की पोहोचवेन. मग त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, अगदी काही. तू अजिबात काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्या सोबत असेन. तू अजिबात एकटी नाहीयेस. शांत हो. सगळं सगळं चांगलं होईल. मी आहे ना तुझ्या सोबत. शांत हो. व्हॉट यार वहिनी, तू दिवसभर काही ना काही काम करतच असतेस. हो, घरातली कामं घरातल्या सुनांनीच केलेली चांगली असतात. तू किती ओल्ड फॅशन आहेस ग. काय म्हणतात ते, बुरसटलेल्या विचारांची. अच्छा, मग नव्या विचारसरणीत घरातल्या लोकांना उपाशी ठेवलं जातं का? हं? स्वयंपाकच नाही केला तर लोक खाणार काय? आणि उपाशी पोटी माणूस ना चांगला विचार करू शकतो आणि ना चांगलं काम करू शकतो. माझं थिंकिंग असं नाहीये. मी तर खूप मॉडर्न आहे. जर कोणाला भूक लागली असेल तर तो स्वतःच बनवून घेईल. मी का दिवसभर किचन मध्ये घाम गाळू? मला तर हे सगळं नाही जमणार. एक काम कर, तुझे जे विचार आहेत ना त्यांना तू तुझ्या जवळच ठेव. वहिनी, मी तर फक्त सांगत होते. मान्य करणं न करणं तुझ्यावर डिपेंड आहे ना. हो, मग ठीक आहे, माझ्यावरच सोड ना. वहिनी, तू तर अगदी तुझ्या दिरासारखंच बोलतेस. भाऊजींसारखं? तू माझी तुलना त्यांच्यासोबत करू शकत नाहीस. माझे भाऊजी ना खूप शिकलेले आहेत आणि ह्या सगळ्यात तू उगाच त्यांना का ओढतेस? ना सूर ना ताल, उगाचच माझ्या भाऊजींचा राग आळवतेस. हं? वहिनी, मी ना तुमच्या दिराची एक गोष्ट नोटीस केलीये. तुम्हाला नोटीस म्हणजे कळतं ना? हो हो, बोल, काय नोटीस केलंयस? तुझा दीर आहे ना, तो थोडा सटकलेला वाटतो मला. अच्छा, म्हणूनच इंजिनियर झाले असावेत. मला तर वाटतंय की तुझंच डोकं सटकलंय. माझे भाऊजी लाखात एक आहेत. हा, म्हणूनच तर असं वाटतं की आतल्या त्यांना काहीतरी सलतंय. नेहमी सॅड मूड मध्ये असतो, जणू काही ट्रॅजेडी किंगच. काय बोलतीयस? असं काही नाहीये, समजलीस? मग का तो माझ्याकडे धड बघतही नाही? का? तुझ्या अंगाला काही सोनं लागलंय का? मग काय, मी एवढी ब्युटिफुल आहे आणि तू इतका यंग, तरीही माझ्याकडे बघत सुद्धा नाही. मग अशा माणसाचं डोकं सटकलेलंच असलं पाहिजे. ठाऊक आहे, ह्या गावात माझ्यापेक्षा सुंदर आणखी कोणी नाही. माझे भाऊजी शहरात शिकलेले आहेत.
त्यांनी तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली पाहिल्या असतील. त्यांच्यासमोर तू कोण आहेस? एक मिनिट, जस्ट 1 सेकंड. काय झालं? एवढी का दचकलीस? तू म्हणालीस शहरातून आलाय, त्याची तिथे काही भानगड, आय मीन कोणी गर्लफ्रेंड तर नाहीये ना? तसं त्यांनी मला तर नाही सांगितलं. कोणास ठाऊक त्यांच्या मनात काय येते. अगं कशी वहिनी आहेस हे विचारण्याचा प्रयत्न केला नाहीस तू? अगं आता काय मी भाऊजींवर पाळत ठेवू? ह्या सगळ्या तर त्यांच्या मनातल्या गोष्टी आहेत, आणि मनातल्या गोष्टींमध्ये मी काय बोलू शकते? आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व